श्रावण सरीसोबतच श्रावण महिन्याची गंमत खूप वेगळी। या महिन्यात सणांची अगदी रेलचेल असते। या सणांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने घरी अगदी रुचकर पदार्थ बनवले जातात। यातीलच एक साधा सोपा पदार्थ आज आपण बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। इथे आपण बेसिक फ्लेवरचं श्रीखंड बनवूया। श्रीखंड जरी बेसिक फ्लेवरचं असलं तरी ते तेवढं चटकदार होतं आणि वरती तुम्ही कितीही वेळ ठेवलं तरी ते पातळ होत नाही। चवीतही थोडाही फरक पडत नाही। त्याचबरोबर हे श्रीखंड 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं, न चव बदलता। इथे आपण 400 ग्रॅम चक्का घेतलाय। चक्क्याला एकसारखं फेटून घेऊयात आणि मऊसूत करून घेऊयात। आपण व्हिडिओत पाहिलं, चक्का अगदी सुरुवातीला घट्ट गोळा होता। या चक्क्याला एकसारखं एकाच दिशेने फेटलं। चक्क्याला चकाकीही आली आणि चक्का मऊसूतही झालाय। याला थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात। इथे आपण जाड बुडाच्या पॅनमध्ये 200 ग्रॅम कल्पी खडी साखर घेतली। इथे तुम्ही कल्पी खडी साखरेच्या ऐवजी साधी साखर घेतली तरीही चालेल। आणि इथं आपलं दही खूप आंबट नव्हतं, यासाठी जेवढा चक्का घेतला त्याच्या अर्ध्या वजनाची इथे आपण साखर घेतली। म्हणजे 400 ग्रॅम चक्क्यासाठी 200 ग्रॅम इथे साखरेचा वापर आपण केलाय। हे श्रीखंड खूप गोड किंवा खूप कमी गोड या पद्धतीने होत नाही। अगदी गोडी आणि दह्याचा आंबटपणा या दोघांचेही प्रमाण अगदी योग्य होतं। त्यामुळे हे श्रीखंड खायलाही खूप छान लागतं। बरं, हे श्रीखंड आपण वरती ठेवलं तरी पातळ होत नाही असं मी म्हटलं। याचमुळे इथे आपण साखरेचा छान एकतारी पाक करून घेतोय। इथे आपल्याला साखरेचा घट्टसर एकतारी पाक करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओत बघताय त्या पद्धतीने आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे। हा पाक झाला की नाही हे ओळखायचं कसं, तर साखरेच्या पाकाला छान बुडबुड यायला लागतात। कडेलाही थोडीशी साखर जमा व्हायला लागते। या वेळेला साखरेचा परफेक्ट पाक झालाय असं आपण समजायचं आणि हा गरम पाक या तयार करून घेतलेल्या चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। इथे थंड पाक कधीही चक्क्यामध्ये मिक्स करायचा नाही, नाहीतर तो एकसारखा मिक्स होत नाही। इथे आपण गरम पाकच या चक्क्यामध्ये घातला, विस्कने याला एकसारखं करून घेतलं। सुरुवातीला हे श्रीखंड थोडंसं पातळ वाटतं। इथे गरम असतानाच आपण पाक या दह्यामध्ये घातला, एकसारखं करून घेतलं। एकही गुठळी न ठेवता इथे आपलं हे बेसिक श्रीखंड तयार झालं। श्रीखंड एकसारखं तयार झालं, पाकही छान मिक्स झाला की यामध्ये आपण 1 चमचाभर विलायचीची पावडर घालूयात, चिमूटभर मीठ घालूयात, 1 चिमूटभर केशराच्या काड्या घालूयात। एकसारखं करून घेऊयात आणि अख्खी विलायचीचे दाणे 1 ते 2 विलायचीचे दाणे यामध्ये आपण घालूयात आणि हे श्रीखंड सेट करण्यासाठी 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात। पण हे श्रीखंड गरम असताना कधीही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। थंड झाल्यानंतरच याला आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात आणि परत एकदा याला एकसारखं करून घेऊयात खाली काढून घेतल्यानंतर। श्रीखंड एकसारखं करून फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी सेट करायला ठेवलं होतं। श्रीखंड छान सेट झालंय, छान आळलंही गेलंय। आपण बघतोय अगदी सुरुवातीचं पाक घातल्यानंतरचं श्रीखंड आणि आत्ताचं श्रीखंड यामध्ये बराचसा फरक आहे। हे श्रीखंड एकसारखं करून घेऊयात आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात। हे पाकातलं श्रीखंड फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस आरामात टिकतं आणि तुम्ही बरी कितीही वेळ ठेवलं तरी थोडंही या श्रीखंडाला पाणी सुटत नाही। अगदी बेसिक फ्लेवरचं केशर विलायची श्रीखंड तयार झालं। ही रेसिपी तुम्ही या श्रावण महिन्यात नक्की करा। आवडली की नाही ते कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।